तर शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी 3 सप्टेंबरला सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे। विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाच्या विरोधातील ठाकरे गटाच्या याचिकेवर आता सुनावणी होणार आहे। राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाचीही 3 सप्टेंबरला सुनावणी होते। दोन्ही प्रकरणांवर वेगवेगळी सुनावणी होणार आहे। तर शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतची सुनावणी ही 17 सप्टेंबरला होईल। आमदार अपात्रता प्रकरणी 3 सप्टेंबरला सुनावणी असेल। संदीप राजगोळकर सध्या आपल्या सोबत आहेत। संदीप, काय अधिक अपडेट? खरं तर या संगणक प्रणालीमधल्या तारखा आहेत, मला या तारखांमध्ये बदल देखील होऊ शकतो। मात्र ज्या सुप्रीम कोर्टाच्या आज संगणक प्रणालीमध्ये तारखा दिसतात त्यानुसार आहे राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरण आणि शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण हे एकाच दिवशी 3 सप्टेंबरला टॅग केलेलं आहे की दोन्ही प्रकरणांवर वेगवेगळी सुनावणी होणार आहे, एकत्रित सुनावणी होणार नाही आहे। आणि दुसरीकडे शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्हाबाबतची जी सुनावणी होती ती मात्र 17 सप्टेंबरला होणार आहे। आणि उलट जी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं घड्याळ चिन्ह आणि नावाबाबतची सुनावणी आहे ती मात्र लांबणीवर गेली, ती थेट 12 नोव्हेंबरला होणार आहे। निवडणूक आयोगाने जे निर्णय दिलेले होते शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही बाबतीत, त्यानुसार उद्धव ठाकरे यांचा गट आणि शरद पवार यांचा गट टीका दाखल केली आहे, त्याच्यावर ह्या वेगवेगळ्या सुनावण्या होणार आहेत। धन्यवाद संदीप, दिलेल्या या माहितीबद्दल।